राज्यातल्या अनेक नेत्यांना मुंबईतल्या कामराज नगर आणि रमाबाई आंबेडकर नगरमधल्या सर्वसामान्य माणसांविषयी नाही तर इथल्या जमिनीविषयी आस्था असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांचा त्यात समावेश असल्याचा दावाही आंबेडकरांनी केला। घाटकोपरमधल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुप्रिया जाधव यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकरांनी हा आरोप केला। या मतदारसंघात बिल्डर लॉबीशी संगनमत करून उमेदवार एका मतासाठी 10,000 रुपये देत असल्याचाही आरोप त्यांनी केला। वंचितच्या उमेदवारांचे बिल्डर लॉबीशी लागेबांधे नाहीत, त्यामुळे 10,000 रुपये घ्यायचे की आपलं घर वाचवायचं याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, असंही आवाहन त्यांनी केलं। तर याच सभेत प्रकाश आंबेडकरांनी मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसवर आगपाखड केली। आता आपण असं पाहिलं तर झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या माणसाच्या बद्दल सहानुभूती नाही, पण त्या झोपड्यांच्या खालची जी जमीन आहे त्या जमिनीबद्दल असणारी सहानुभूती अशी असणारी परिस्थिती आहे। हे जे सगळं चाललंय याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा सुद्धा हिस्सा आहे। मित्रपक्षाला अक्कल आली 20 वर्षानंतर असं आपलं एक वक्तव्य होतं। हो, आली ना त्याच्यामध्ये। शरद पवार सोनिया गांधी ज्यावेळेस वेगळे झाले त्यावेळेस सोनिया गांधींना असा साथ देणारा जो पक्ष होता तो भारिप बहुजन महासंघ होता। मुंबई काँग्रेस